नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी काय आहे तर मित्रांनो बघा, PM किसान योजनेचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे आणि कॅबिनेट बैठकीतून ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध निर्णय आणि मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती देखील समोर आली होती आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय हा PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्या संदर्भातला या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता। अखेर आता या 24व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत, सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वाचं असं यूट्यूब चॅनल आहे। अपेक्षा करतो की तुम्ही भरभरून आपल्या चॅनलला सपोर्ट कराल। तर चला जास्त वेळ न घेता सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रात सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे। PM किसान योजना त्यातील सर्वात लोकप्रिय आणि योजना आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी बांधवांनो, नुकत्याच झालेल्या केंद्र व सरकारच्या बैठकीमध्ये या योजनेला 2031 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हा निर्णय घेतल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्ता कधी मिळणार याकडे लागलेला आहे। याच संदर्भातील ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हे टप्प्याटप्प्याने दिले जातात, म्हणजेच 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 2,000 रुपये पाठवले जातात। तर या योजनेचा मागचा हप्ता 20 जून रोजी देण्यात आला होता, तर पुढील हप्ता हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे। मित्रांनो, जर तुम्ही मागच्या हप्त्यांबाबत तपासणी केली तर 21वा हप्ता 20 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आला होता। त्याआधी 16वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी पाठवण्यात आला। त्यामुळे यंदाही 5 ऑक्टोबरच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात। मित्रांनो, याच दरम्यान PM किसान योजनेअंतर्गत 23व्या हप्त्यासोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4.47 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आली आहे। 24व्या हप्त्याअंतर्गत 9.49 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,984 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे। कोरोनाच्या महामारीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना 1.71 लाख कोटींपेक्षा जास्त आर्थिक मदत देण्यात आली। या योजनेअंतर्गत महिला शेतकऱ्यांना 1.6 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली असून अंदाजे प्रत्येक 4 लाभार्थ्यांपैकी एक महिला शेतकरी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता या PM किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्याचे पैसे ऑक्टोबरमध्ये जमा केले जाणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ही योजना पुढेही 5 वर्ष अशीच चालू राहील। हा देखील मोठा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशीच महत्त्वाची माहिती पुढेही जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।